राज्य कौशल्य काय प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? कौशल्य विद्यापीठ. तर रतन टाटा लक्षात ठेवायचं रतन टाटा सर यांचं बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी $500 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे? काय प्रश्न आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी आशियाई विकास बँक आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा आशियाई विकास बँक. नेक्स्ट आहे बघा आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन कधी पाळला जातो? आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन तो ऑप्शन क्रमांक बी 12 डिसेंबर लक्षात ठेवायचंय बघा 12 डिसेंबरला हा पाळला जातो. महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू करण्यात आला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वैनगंगा लक्षात ठेवायचंय वैनगंगा नदीवरती बघा पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केले? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्जुन राम मेघवाल लक्षात ठेवायचे अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेला आहे. महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकूण किती पदके मिळवली आहेत? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी लक्षात ठेवायचे 7 पदके या ठिकाणी मिळवलेली आहेत. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण ₹149 बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त ₹149 मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त ₹149 तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 8275558283 याला तुम्हाला काय करायचं ₹149 सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केले आहेत? काय प्रश्न आहे? नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केले आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी आपल्या भारताने बघा हे विकसित केलेले आहेत बघा महाशक्तिशाली हायपरसोनिक. झाकीर हुसेन यांचं बघा निधन झालं आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आपल्या सगळ्यांना माहिती बघा तबलावादक होते. कोण होते? तबलावादक होते झाकीर हुसेन लक्षात ठेवायचंय तबलावादक. समजलं? नेक्स्ट बघा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी मुंबई या ठिकाणी करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचंय मुंबई. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने काय प्रश्न आहे पहा कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. लक्षात ठेवायचं दिल्लीने. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश काय प्रश्न आहे बघा भारताचा जो काही बुद्धिबळपटू आहे डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद या ठिकाणी विजेतेपद पटकवलं आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए चीन. लक्षात ठेवायचंय बघा चीन या देशाचा होता तो त्यांनी याला हरवलं बघा चीनच्याला. विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक सी राम शिंदे. लक्षात ठेवायचंय विधान परिषद. लक्षात ठेवायचं बघा विधान परिषद सभापती कोण म्हणले? राम शिंदे. पुढचा प्रश्न बघा 2024 चा अतिशय IMP प्रश्न आहे. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? कोणता? पुण्यभूषण पुरस्कार. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए. लक्षात ठेवायचंय डॉक्टर विजय भटकर यांना हा देण्यात आलाय पहा. अलीकडे भारताने आपलं पहिले 24/7 धान्याचे ATM म्हणजे 24 तास कोणत्या राज्यामध्ये सुरू केलंय बघा धान्याचे ATM? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा या ठिकाणी केलेला आहे. 2024 चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? जो काही 2024 चा आहे बघा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर सुधीर रसाळ. लक्षात ठेवायचंय सुधीर रसाळला हा मिळाला आहे.
नेक्स्ट बघा, आशियामधील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कुठे साकार करण्यात आला? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचं बघा, आशियातील पहिला नॅशनल, लक्षात ठेवा, नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कुठं? मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नेपाळचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत बघा? KP शर्मा ओली. लक्षात ठेवायचं, राईट आन्सर काय? ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताने पूर्वेकडील क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या तिरंगी सैन्य सरावाचे नाव काय आहे? तर पूर्वेकडील बघा, कुठं? पूर्वेकडील क्षेत्रामध्ये. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अग्निपथ, वायुशक्ती, युद्ध तिरंगा का पूर्वी प्रहार? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, पूर्वी प्रहार. काय बघा, पूर्वी प्रहार आपलं याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर राहील. पुढचा प्रश्न आहे पहा, जागतिक रेडिओग्राफी दिन. तर बघा, जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता? रेडिओग्राफी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, 8 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं बघा, 8 नोव्हेंबर. कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली? 2024 आयोजित केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय तपास संस्था. आलं लक्षात? एक्सरसाइज स्पीच ब्लॅक 2024 आयोजन कोणत्या देशाने केली? काय प्रश्न आहे बघा, एक्सरसाइज स्पीच 2024 आयोजन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवायचंय, कोणी केलं बघा? ऑस्ट्रेलियाने याचं आयोजन केलेलं आहे. सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सशस्त्र, याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद. ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे बघा, लिग्नोसॅट. काय प्रश्न आहे बघा, लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? सगळ्यांनी या ठिकाणी प्रश्न नोट डाऊन करून घ्या. अतिशय IMP प्रश्न आहे बघा. कोणता आहे बघा? लाकडाचा उपग्रह या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्या बनवलेल्या उपग्रहाचं नाव आपल्याला या ठिकाणी कोणत्या देशाने बनवलेलं आहे? तर जपानीच. बघा, जपानाने हे बनवलेलं आहे. राष्ट्रपतीकडून नुकतीच संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देण्यात आली, तर ते कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? कितवे सरन्यायाधीश आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी, 51. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक सी 51. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, रेल्वेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मधील ऑपरेशन उपलब्ध कशाशी संदर्भामध्ये? कोणतं? ऑपरेशन उपलब्ध कशा संदर्भामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, अवैधरित्या तिकीट विक्री करण्याविरुद्ध. जे काय तिकीट आहे बघा, त्या अवैधरित्या विक्री करतात त्यांच्या विरुद्ध. पहा, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. विंदा करंदीकर. काय प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा कोणाला देण्यात आला? तो खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर रवींद्र शोभणे. लक्षात ठेवा, डॉक्टर रवींद्र शोभणे यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा, WHO ने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणत्या देशाचं नाव घेतलेलं आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर बघा कोणता आहे तो पहिला देश? तर जॉर्डन देश हा पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे बघा, जॉर्डन. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील 6 वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधीचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर सगळ्यात 6 वर्षामध्ये सगळ्यात कमी रोजगार कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये बघा सर्वात कमी रोजगार आहेत. पहा, 2024 मध्ये सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता कोण ठरला? इन्कम टॅक्स भरणारा सर्वात जास्त तर कोण आहे बघा? ऑप्शन क्रमांक शाहरुख खाननी सगळ्यात जास्त टॅक्स भरलेला आहे.
जागतिक कृषी निर्यात भारताचे कितवे स्थान आहे बघा. कृषी निर्यातीमध्ये भारताचं स्थान किती आहे? तो ऑप्शन क्रमांक डी किती आहे बघा, 8वे स्थान आहे. 54वी जीएसटी परिषद कुठे भरण्यात आली होती? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं, नवी दिल्ली. देशामधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठपर्यंत सुरू झाली आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अयोध्या ते दरभंगा. लक्षात ठेवायचं आहे, अयोध्या ते दरभंगा. महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित करण्याचं तसेच लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तर कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तो ऑप्शन क्रमांक डी, शी बॉक्स. लक्षात ठेवायचंय, शी ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती, बरोबर आहे की नाही, म्हणजे तिचा बॉक्स. पुढचा प्रश्न आहे बघा, नवी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री विचारल्यात तर ऑप्शन क्रमांक सी, आतिशी मर्लिना. आतिशी मर्लिना आहेत. मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर 2024 बघा, 2024 ची थीम काय होती? मानवी हक्क दिन 2024 ची थीम. याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए. लक्षात ठेवा, आवर राईट आवर फ्युचर राईट नाऊ. काय बघा, ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. आरबीआय बँक चे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, आरबीआय चे नवीन गव्हर्नर. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, संजय मल्होत्रा. लक्षात ठेवायचं बघा, संजय मल्होत्रा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये, काय प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न बघा, जीआय टॅग या ठिकाणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, काय प्रश्न आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा, अमरावती. अमरावतीमध्ये बघा पानपिंगळी वनस्पती आणि हरभरा चना. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे अध्यक्ष कोण आहेत? कोण होते 25वे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी, शक्तिकांत दास होते बघा. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? काय प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये. याचं करेक्ट उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कितव्या बघा, द्वितीय म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे, कितव्या, दुसऱ्या. नेक्स्ट पहा, नुकतेच राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर ते सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे संयुक्त महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरले आहे? कितवे ठरले बघा, ऑप्शन क्रमांक बी, हे दुसरे ठरलेले आहेत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे, 2024 चा इंदिरा गांधी पुरस्कार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशली. कोणाला बघा, ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशली यांना. नेक्स्ट बघा, कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? कोणता, अष्टलक्ष्मी. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, दिल्लीमध्ये हा आयोजित करण्यात आला आहे बघा. कुठं, दिल्लीमध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा करणारा इतिहासामधील पहिला संघ कोणता ठरलाय बघा, कसोटी क्रिकेटमध्ये. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड. लक्षात ठेवायचंय, इंग्लंड याचा करेक्ट आन्सर आहे. पहा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? काय प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए, 9 डिसेंबर. लक्षात ठेवायचं बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबरला असतो. जागतिक आरोग्य दिनाची 2024 ची थीम काय आहे? काय बघा, माझे आरोग्य माझा अधिकार. लक्षात ठेवायचंय, माझं आरोग्य माझा अधिकार. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर ते सर्वप्रथम आमदार केव्हा झाले होते? फडणवीस, देवाभाऊ कधी आमदार झाले होते देवेंद्र फडणवीस? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 1999 मध्ये आपलं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं, 1999 मध्ये. संविधान निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कोणत्या 2 प्राचीन भाषेमध्ये संविधानाच्या प्रत
अनुवादित करण्यात आले आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, मैथिली आणि संस्कृत या दोन भाषेमध्ये बघा या ठिकाणी प्राचीन भाषेमध्ये या ठिकाणी अनुवादित करण्यात आलेले आहेत. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली, तर त्यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? तर लक्षात ठेवा 47वे. कितवी बघा? 47वे. फुटबॉल क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठेचा बॅलन डिओर पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आला? कोणता? बॅलन डिओर हा जो काही पुरस्कार आहे, अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचं आहे रॉड्रीला बघा या ठिकाणी बॅलन डिओर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. नुकतेच आशियाई विकास बँकेचा एडीबीचे नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे? एडीबीचा त्याचं करेक्ट आन्सर बघा इस्रायल. लक्षात ठेवायचं बघा इस्रायल हा देश एडीबीचा लक्षात ठेवायचं एडीबीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे. नुकतेच कोणत्या देशाची मलेरिया मुक्त देश म्हणून WHO ने घोषणा केली आहे 2024 मध्ये मलेरिया मुक्त दिन म्हणून? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी इजिप्त हा मलेरिया मुक्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा ICC T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणी जिंकलेला आहे? बघा काय प्रश्न आहे ICC महिला T20 वर्ल्ड कप. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा न्यूझीलंड आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा जागतिक रेबीज दिन हा केव्हा असतो? काय प्रश्न आहे जागतिक रेबीज दिन केव्हा असतो? 28 सप्टेंबर. लक्षात ठेवायचं आहे 28 सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस असतो. जागतिक पर्यटन दिवस एकदम सोपा प्रश्न आहे बघा पर्यटन दिवस कधी असतो? तर 27 सप्टेंबरला असतो. रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर कोणतं गाव आहे बघा कदरे गाव आहे. रत्नागिरी मधलं कोणतं बघा कदरे गाव. पुढचा प्रश्न बघा नामिबियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदी महिलेची निवड झाली आहे, तर त्यांचं नाव काय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नेतुंबो नंदी एंदवाह. लक्षात ठेवायचं एंदेवाह. नुकतेच कोणत्या देशामध्ये 1980 नंतर प्रथमच मार्शल लॉ लावण्यात आला? तर दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं दक्षिण कोरियामध्ये या ठिकाणी 1980 नंतर बघा कोणता लॉ लावण्यात आला? तर मार्शल कायदा लावण्यात आला. नुकतेच 25वा हॉर्निबल महोत्सवाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागालँड मध्ये बघा याचा करेक्ट आन्सर आहे. जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक दिव्यांग दिन तो ऑप्शन क्रमांक 1 3 डिसेंबरला बघा या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्ली सरकार महिलांना किती रुपये महिन्याला देते? तो ऑप्शन क्रमांक 3 1000 रुपये. किती बघा 1000 रुपये. आपले लाडके बहिणीचे किती 1500 रुपये. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला, तर त्यांना तो पुरस्कार हा किती वेळा मिळालेला आहे? बघा पर्सन ऑफ द इयर. तर त्यांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार दिलेला आहे बघा. नुकत्याच हिंदी लेखिका सूर्यबाला यांना 34वा व्यास सन्मान पुरस्कार मिळाला, तर हा पुरस्कार त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला बघा? कोणता? हिंदी लेखिका सूर्यबाला यांना 34वा व्यास. कोणता? 34वा. तर पागलखाना, महाबली, यादी यादीवर यादे, कोण देश कोण वासी, वेणू की डायरी. त्याचं करेक्ट आन्सर जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराचे जनरल मानक पदाने सन्मानित करण्यात आला आहे? तर नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा नेपाळ. लक्षात ठेवायचं आपल्याला नेपाळ. नेक्स्ट आहे पहा उस्ताद झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला? झाकीर हुसेनला. याचा करेक्ट आन्सर आहे बघा झाकीर हुसेन यांना ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न त्यांना मिळालं नाही बघा. त्यांना पद्मश्री सुद्धा भेटलेला आहे, पद्मभूषण सुद्धा भेटलेला आहे, पद्मविभूषण सुद्धा भेटलेलं आहे, परंतु भारतरत्न काय मिळालेलं नाही.
भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पहिले संविधान संग्रहालय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर हरियाणा. लक्षात ठेवा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा राज्यामध्ये बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय बघा कुठं? हरियाणा. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात वयोवृद्ध आमदार कोण आहेत? सगळ्यात वयोवृद्ध आमदार तर कोण आहेत बघा? छगन भुजबळ. लक्षात ठेवायचं, छगन भुजबळ. भारतीय विमान विधेयक 2024 हे लोकसभेमध्ये कोणी मांडलं आहे? कोणी मांडलं? तर ऑप्शन क्रमांक 2 के राम मोहन नायडू. कोणी मांडलं बघा? के राम मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय, मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय, नायडू. भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती बघा कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवा, ओम बिर्ला हे काय बघा? लोकसभेचे अध्यक्ष आहेत. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे बघा? 2024 चा तर कोणाला मिळाला बघा? डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा, डॉक्टर विजय भटकर यांना हा मिळालेला आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर विजय भटकर यांना मिळालेला आहे. लक्षात, डॉक्टर विजय भटकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. स्वच्छता सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर बघा 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण, त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 4 प्रशांत दानवे. लक्षात ठेवायचंय. 1 डिसेंबर 2024 रोजी BSF चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? BSF चा तर ऑप्शन क्रमांक 4 60. कितवा बघा? 60वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतामध्ये पहिल्यांदा आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात आलं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री याच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे बघा. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू आहेत. एकदम बरोबर आहे. आसामचे बघा श्री मोहन यादव. हे चुकीचे आहे बघा. गुजरातचे बघा भूपेंद्र पटेल आहेत पहा. अरुणाचल प्रदेशचे कोण आहेत बघा? पेमा खांडू आहेत. लक्षात ठेवायचंय, पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे बघा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा? तर आसामचे मुख्यमंत्री बघा हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात ठेवायचंय, हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात, आसामचे कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. हेमंत शर्मा. समजलं? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने बघा प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत? इस्रोने तर ऑप्शन क्रमांक सी PSLV. लक्षात ठेवायचंय, PSLV 59. PSLV 59. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर लक्षात ठेवायचं बघा 3ऱ्यांदा. कितव्यांदा घेतली बघा? 3ऱ्यांदा घेतलेली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने, काय प्रश्न आहे? ग्राहक व्यवहार विभागाने पक्ष व्यापाऱ्यांना, ग्राहक विभागाने आणि पक्ष व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचं नाव काय आहे? पोर्टलचं नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी पोर्टल याचं करेक्ट आन्सर आहे पहा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 यजमान कोणतं राज्य आहे? काय प्रश्न आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी हरियाणा. लक्षात ठेवा, हरियाणा. महाराष्ट्र विधानसभा, काय प्रश्न आहे? महाराष्ट्र विधानसभा. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी राहुल नार्वेकर. लक्षात ठेवायचं बघा
राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवायचं आहे, अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बघा, निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे? इंदिरा गांधी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा मिशेल बॅचले, लक्षात ठेवा मिशेल बॅचले. पुढचा प्रश्न आहे, नुकताच कोणत्या ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा, सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर बघा, मण्याची वाडी. लक्षात ठेवायचंय, मण्याची वाडीला बघा सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मध्य भारतातील, काय प्रश्न आहे, मध्य भारतामधील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? म्हणजे काय, यकृत म्हणजे आपलं जे काय लिव्हर आहे बघा, ते प्रत्यारोपण करणं याचं पहिलं केंद्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे नागपूर, नागपूरमध्ये. सोने खरेदी करण्यात प्रथम क्रमांकाचा असणारा देश कोणता आहे? कोणता बघा, ऑप्शन क्रमांक डी भारत. लक्षात ठेवायचं भारत. प्रत्येक वर्षी कोणता दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तो ऑप्शन क्रमांक सी किती बघा 6 डिसेंबर. लक्षात ठेवायचं आहे 6 डिसेंबर. भारत सरकारने सुरू केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचं नाव काय आहे? तो ऑप्शन क्रमांक बी अन्ना चक्र. लक्षात ठेवायचं अन्ना चक्र नाव आहे. कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकावला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी भारताने बघा, याचं करेक्ट आन्सर बघा सलग तिसऱ्यांदा. कितव्यांदा? तिसऱ्यांदा. 2025 मध्ये अंधांसाठी महिला T20 विश्वचषक स्पर्धेचं यजमान पद हे कोणत्या देश मध्ये केलं जाणार आहे? तर लक्षात ठेवा आपल्या भारतामध्येच अंधांसाठी. लक्षात ठेवायचं अंधांसाठी T20. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कर्करोग म्हणजे कॅन्सर. तर ऑप्शन क्रमांक बी कोणता बघा 7 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं 7 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, HDFC बँकेचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर लक्षात ठेवा विराट कोहली. लक्षात ठेवा विराट कोहली. खालीलपैकी कोणती एक्सप्रेस ही आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस सध्याच्या स्थितीला नाही? तो आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक आहे जम्मू तावी एक्सप्रेस नाही, समझोता एक्सप्रेस आहे बघा, थार एक्सप्रेस आहे, मैत्री एक्सप्रेस सुद्धा आहे. नंदी नैदित वाहक कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनला आहेत? तर कोण आहे बघा नमिबिया. लक्षात ठेवायचं नामिबिया. खाली दिलेल्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखायची बघा. सिम्बॅक्स युद्ध अभ्यास भारत आणि सिंगापूर. बरोबर आहे. सिम्बॅक्स भारत आणि कंबोडिया. त्याच्यानंतर व्हिम्बॅक्स युद्ध अभ्यास भारत आणि व्हिएतनाम. म्हणजे वरील पैकी सगळे जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. भारत आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहे बघा? भारतामध्ये आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? किती जागतिक वारसा स्थळ आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 43 आहेत बघा. लक्षात ठेवा. किती बघा 43. नेक्स्ट आहे पहा, च्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार, काय प्रश्न आहे बघा, 7 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला या ठिकाणी मिळालेले आहेत?